ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सगना रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांता राधा कांता नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर तुमका आयज खूब अटेंटिव्ह रावचो पडटलो कित्याक खूब आवाज आसा आडेकडेक आणि इतले बरे भशेन तुमकां मे बी आयकूंक येवचें ना। आणि तेज्या उपरांत आमी आयज भगवत गीता चर्चा करता ना। तुमकां जशें जाय अशें तुमकां कन्विनियंट आसता आयका जाल्यार हांवूय मातसो फुडें येता कांय इश्यू ना। मातसो फुडें येता। यस ते करू शकता थोडे फॅन बंद करू। तर आयज आम्ही भगवत गीता विषयी चर्चा करूया। आणि भगवत गीता तुम्ही जाणा 18 अध्याय असा। तर एक जेन्ना सत्संग जातलो म्हयन्यान एकदा तेन्ना हांव भगवत गीतेच्या एका अध्यायाचेर चर्चा करतलो। कित्याक समज कंटिन्युअस केले 1 2 3 4 भगवत गीतान काणयो ना। भगवत गीतेन काणयो ना, खूप शास्त्र असा, फिलॉसॉफी, आणि ते ऐकपाक मातशें सगळ्यांक जायना। तर त्या खातीर सिस्टमॅटिक एक अध्याय घेऊन आम्ही तेज्या विषयी चर्चा करूया। जेन्ना जेन्ना आम्ही भगवद्गीते क्लासीक येता आमची गीता आम्ही हाडपाचो प्रयत्न करूया। कित्याक गीतेन प्रत्येक अध्यायान श्लोक असा, ते श्लोकाचे पठन पाठन करीत करीत आम्ही शिकल्यात आमकां आनीक चड बरो अनुभव जातलो। तर पयली आम्ही भगवद्गीतेचे इंट्रोडक्शन आयज पळोवया। भगवद्गीता तुझी तो माईक मातसो कित्याक चलना ती खबर हा। तर भगवद्गीतेचे आयज आम्ही इंट्रोडक्शन पळोवया। भगवद्गीता आमकां कित्या खातीर तरी शिकपाक जाय आणि भगवद्गीता शिकपाचो आमचो भाव कसलो आसूंक जाय तो आयज आम्ही पळोवया। तर एक सुंदर काणी येता। एकदा जेन्ना श्री चैतन्य महाप्रभू जे भगवंत कृष्णाचे कलियुगाचे अवतार, चैतन्य महाप्रभू कोण? स्वयं कृष्ण। या कलियुगान कृष्ण श्री चैतन्य महाप्रभूच्या अवतारान येता। तो जेन्ना ते तेंचो
आविर्भाव जाता आणि जेन्ना ते दक्षिण भारताची यात्रा करपाक वयता तेन्ना तामिळनाडून एक जंगल असता, थंय ते वयता आणि एक थंय ब्राह्मण असता, एक दक्षिण भारताचो एक ब्राह्मण असता आणि तो जो ब्राह्मण असता तो सुशिक्षित नासता, तो एक इलिटरेट असता. म्हाका बरा इलिटरेट म्हणजे कितें, जेका बरोवंक आनी वाचूंक कळना तेका इलिटरेट म्हणटा, तेका कळनासता. आणि तो ब्राह्मण तेजे कडेन एक भगवद्गीता असता आणि तो कितें करतालो, प्रत्येक दिसा उगडून वाचपाचो प्रयास करतालो आणि रडटालो आणि खूब रडटालो आणि बाकीचे लोक तेका पळोवन तेजी फकाणां मारताले, अरे कितें रे तुका वाचूंक बसून कळना, तू कितें वाचतलो भगवद्गीता. पूण प्रत्येक दिसा तो भगवद्गीता उगडटालो आणि रडटालो. तर जेन्ना स्वयं भगवंत कृष्ण चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतान येता आणि तो या ब्राह्मणाक मेळटा आणि तो पळयता एका वाचूंक कळना आणि बरोवंक कळना तरी भगवद्गीता उगडटा आणि रडटा. तर चैतन्य महाप्रभू वयता तेजे कडेन आनी म्हणटा, बाबा तुका काय वाचूंक कळना, तुका बरोवंक कळना, तू कितें म्हणून भगवद्गीता वाचता आणि कित्या खातीर तू रडटा. तर तो ब्राह्मण तेका म्हणटा, म्हाका म्हाज्या गुरून आदेश दिला, म्हाका म्हाज्या गुरून आदेश दिला की हांवें भगवद्गीता वाचपाचो प्रयत्न करपाक जाय, जरी म्हाका कळना तरी म्हाका प्रयत्न करपाक जाय. आणि जेन्ना हांव भगवद्गीता उगडटा, म्हाका वाचूंक कळना, पूण जेन्ना हांव भगवद्गीता उगडटा, भगवंताचो तो रूप जेणे अर्जुनाचो पार्थ सारथी जाल्लो रणभुमीचेर, म्हणजे स्वयं भगवंत कृष्ण एका भक्ता खातीर एक सारथी जालो, एक ड्रायव्हर जालो, तो जेन्ना रूप म्हाज्या दोळ्या मुखार येता तेन्ना म्हाज्या दोळ्यान अश्रू येता की भगवंत आपल्या भक्ता खातीर एक ड्रायव्हर जालो. जेन्ना जेन्ना हांव भगवद्गीता उगडटा तो रूप म्हाज्या दोळ्या मुखार येता आणि त्या खातीर हांव भावविभोर जावन म्हाज्या दोळ्यान अश्रू येता. जेन्ना हे उत्तर चैतन्य महाप्रभून स्वयं कृष्णान ऐकलें तेणे म्हणलें, तुका भगवद्गीता सारकी समजल्या, तुका भगवद्गीतेचो सार कळा. भगवद्गीतेचो सार कितें, भगवंताची भक्ती. हे समज आमकां कळना जाल्यार कितले फावटी भगवद्गीता वाच, काय फायदो जावचो ना. त्या खातीर भगवद्गीता वाचपा खातीर किंवा भगवद्गीता विशयी जाणीव घेवपा खातीर ते दोन क्वालिटीज, दोन गुण आमच्या मदीं आसूंक जाय. खंयचे खंयचे, सगळ्यां मदीं गुरूचो आदेश. भगवद्गीता कित्याक वाचपाक जाय, सगळ्या गुरून आमकां आदेश दिला. दुसरे, भगवंता विशयी प्रेम उत्पन्न करपाक, भगवंता विशयी प्रेम आसूंक जाय, भगवंता विशयी भक्ती आसूंक जाय, नाल्यार भगवद्गीता कितलोय वाच तेजो काय परिणाम जावचो ना. त्या खातीर कृष्णान भगवद्गीता अर्जुनाक सांगली, कर्णाक कित्याक सांगूना, कित्याक अर्जुनाक भगवंताचेर प्रेम आसलो, कर्णाक भगवंताचेर प्रेम नासलो. त्या खातीर खूब गरजेचें. दुसरें, भगवद्गीता आमी कित्या खातीर तरी वाचपाची, आनीक ज्ञान घेवपाक, आनीक व्हडले व्हडले श्लोक उच्चारण करपाक ना. भगवद्गीता कित्या खातीर वाचपाक जाय, आमच्या हृदयाचं परिवर्तन जावपाक, ना जाल्यार काय उपयोग ना. म्हणजे ज्ञान वाचले, व्हडले व्हडले श्लोक पाठ मारले, तितून काय फायदो जावचो ना. भगवद्गीतेचो अंतिम परिणाम म्हणजे आमच्या हृदयाचं परिवर्तन. अर्जुनान भगवद्गीता केन्ना ऐकली, जेन्ना तो रणभूमीर आसलो, जेन्ना तो सांगपाक लागलो, बाबा आता हांव युद्ध करचो ना. पूण संपूर्ण भगवद्गीता ऐकल्या उपरांत तेज्या हृदयान परिवर्तन जालो आणि तेणे म्हणलें, समज तुजी इच्छा अशी आसा जाल्यार हांव युद्ध करतलो. त्या खातीर भगवद्गीता कित्या खातीर वाचपाक जाय, आमच्या हृदयाचं परिवर्तन जावपाक जाय त्या खातीर. ओके, भगवद्गीता फक्त ज्ञानाचेर प्रभाव दिना, फक्त ज्ञान न्ही, ज्ञानाच्या उपरांत जालो माहित. हरे कृष्णा, म्हाका खूब बरें दिसलें, मायक जालो तो सारको. स्टँड पळय.
ना इवन स्टँड नाल जाता दिसता बघा, गरज ना आपल्याला. थँक्यू. हय, तर भगवद्गीता आमकां कित्या खातीर शिकपाक जाय? भगवद्गीतेचो परिणाम कितें जावपाक जाय? आमच्या हृदयाचो परिवर्तन. फक्त ज्ञान न्ही, फक्त श्लोक आमकां कळ्ळे जाल्यार काय फायद्याचे ना. लोक म्हणटा आमकां संपूर्ण महाभारत खबर आसा, संपूर्ण महाभारत खबर आहा, पूण तांकां विचारा भगवद्गीता खबर आसा? ते म्हणटा ना. कितें फायदो? संपूर्ण महाभारत समज खबर आसा आनी भगवद्गीता समज खबर ना, तर कितें फायदो जाता? हा, त्या खातीर भगवद्गीता आमकां खबर आसपाक जाय. हा, जशें हांवें एक काणी सांगतालो की पाश्चात्य देशान व्हडल्यो व्हडल्यो बिल्डिंगी असता, 100 माळयेच्यो बिल्डिंग असता. हा, आनी त्या बिल्डिंगेनी लिफ्ट असता. कितें असता? लिफ्ट असता. एकदा एक 4 मित्र त्या बिल्डिंगेन वयर चडटा तेन्ना ते पळयतात की त्या दिसा लायट गेल्ली, लायट नासली आणि त्यांचा जो रूम असलो तो 100व्या फ्लोरार असलो. म्हणजे चिता 2-3 फ्लोर चढपाक बसून आमकां कितले त्रास जाता आणि 100 माळ्यो चढपाक असंभव. तर 4 मित्र म्हणपाक लागले चल आमी गजाल्यो मारता मारता वयर या. आणि अशें करून करून ते गजाल्यो मारीत लागलो. पयलो मित्र ताका खबरो सांगू लागलो, अरे अशें चल्ला तशें चल्ला, म्हाजे भावंडाचें अशें, म्हाज्या घरान अशें हा तशें हा. 25 माळ्यो चडले. मागीर दुसरो मित्र सांगू लागलो गजाल्यो आपले. अशें करता करता 50 माळ्यो चडल्यो. मागीर तिसरो मित्र सांगपाक लागलो आपल्यो गजाल्यो, हांव हांगा काम करता, म्हाजे कडेन इतले बंगले आसा, इतल्यो गाडयो आसा. करता करता 99 माळ्यो चडले. आनी चवथो मित्र जो असो वग्गी आसा, हा, तो भिला सारको. ते 3 मित्र ताका म्हणटा तूं कितें तरी सांग मरे. तो म्हणटा ना, हांवें समजा सांगल्यार तुमी म्हाका कितें मारतले. तो म्हणटा ना ना, तुका मारचें ना, तूं कितें तरी सांग. तो कितें म्हणटा, म्हाजी चावी जी आसा ती सकयलूच उरली. म्हणजे 99 माळ्यो चडले आनी मागीर तांकां कळ्ळें की आमची चावी जी आसा रुमाची ती सकयलूच उरली. त्या खातीर आमी पसून आमच्या जिवनान फुडें वचत रावता. पयलीं स्कुलाक वयता, स्कुलाच्या उपरांत आमी स्कुलाक कॉलेजीक वयता, मागीर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मागीर लग्न जाता, भुरगीं जाता. हा, अशें करीत करीत रावता. पूण कितें जाता, आमी आमच्या जिवनाचो जो तत्व आसा, सार आसा, बाबा कित्या खातीर हांव ह्या संवसारान येयला, म्हाजें कार्य कितें, हें सगळें करपाक आमकां टायमूच मेळना. हा, त्या खातीर भगवद्गीता आमकां फक्त ज्ञान न्ही, आमच्या चरित्राचो निर्माण पसून करूंक शिकयता. हा, आयज काल आमी पळयता तर खुबशे भुरगे आसा तांकां चरित्र ना, संस्कार ना. ते केन्ना मेळटा? जेन्ना आमी भगवद्गीतेचें अध्ययन करतात तेन्ना मेळटा. त्या खातीर खूब गरजेचें. ओके. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ज्यांच्यानी भगवद्गीतेचेर टिका टिप्पणी बरयल्या, जे महान आचार्य, ते म्हणटा भगवद्गीता म्हणजे एक, कितें म्हणटा तेका, तुमी कोणाकडे तुमचे कडेन सुवर्ण आसा, मुदयो घेतल्या तुमी, मुदी, तेन्ना मुदी कशी येता, अशे प्लास्टिकाच्या हितून येना, बरें ताका बॉक्स आसता न्ही. हा, केन्ना तुमी कोण सुवर्ण विकता तेजे कडेन गेले आनी बाबा म्हाका मुदी दी रे, 20-25 हजार कितले लाखांनी रेट आसता. हा, तो कितें करता, एक बरीशे बॉक्स, तितून भितर ती मुदी घालून तुमकां दिता. अशें दितो ना प्लास्टिकाच्या हितून, वा घे रे म्हणून. हा, तो बरें बॉक्सान दितलो. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणटा हे जी भगवद्गीता आसा ते ह्या मुदयेचे बॉक्स. जो वयलो भगवद्गीतेन टोटल 18 अध्याय आसा आणि 18 अध्याय हितून 6 अध्याय विभाजित केल्ले आहा. पहिले जे 6 अध्याय आसा ते कर्मयोगा विषयी उलयता. मधले जे 6 अध्याय आसा ते भक्ती योगा विषयी उलयता आणि अंतिमाचे जे 6 अध्याय आसा ते ज्ञान योगा बद्दल उलयता. त्या खातीर संपूर्ण गीता कितें करता, आमकां वेगळे वेगळे जे योग आसा तेज्या बद्दल माहिती दिता. खूबशे योग आसा, कर्म योग, ज्ञान योग, ध्यान योग, अष्टांग योग, भक्ती योग, हेज्या बद्दल कृष्ण आमकां माहिती दिता. तर भगवद्गीता म्हणजे कितें? भगवत गीता. गीता म्हणजे कितें? गीत, पद. आणि भगवद्गीता म्हणजे कितें? कोणाचें पद आहे? भगवंताचे पद. त्या खातीर आदि शंकराचार्य एक सुंदर श्लोक म्हणटा,
एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देव देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मापि एकम तस्य देवस्य सेवा. हे गीता महात्म्यान येता. कोण म्हणता? आदि शंकराचार्य. पळया कितें म्हणटा तो, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. आयज काल या संवसारात खूपशे शास्त्र आसा. कोणाचे बायबल आसा, कोणाचे कुराण आसा, कोणाचे आनीक कितें शास्त्र. लोक खूपशे शास्त्र वाचता. आदि शंकराचार्य तांकां सगळ्यांक सोड. या संवसारात एकूच शास्त्र असल्यार पुरो. कितें? एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम. देवकी पुत्र गीतम म्हणजे भगवद्गीता. देवकी पुत्र म्हणजे कृष्ण. कृष्ण म्हणजे भगवान. भगवत गीता. मागीर म्हणता एको देव देवकी पुत्र एव. कितें आसा, आमच्या हिंदू घराण्यांत कोणी गेलो आणि त्यांच्या समोर देवाऱ्याक पळयलो, कितलेशे लक्ष्मीचो फोटो असता, सरस्वतीचो असता, ब्रह्माचो असता, शिवजीचो असता, हनुमानजीचो असता. आदि शंकराचार्य म्हणता एकूच देव आसूनी, कोण? देवकी पुत्र. कित्याक तेजे समज आमी पूजन करता जाल्यार 33 कोटी देवी देवतांक पूजन पावता. नारायणमिति समर्पयामी. मागीर एको मंत्रस्तस्य नामानि यानि. एकूच मंत्र आसूनी. खंयचो? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कर्मापि एकम तस्य देवस्य सेवा. एकूच कर्म आसूनी. कितें? भगवंताची प्रेममयी सेवा. सो आदि शंकराचार्य गीता महात्म्याने सांगता. आता भगवद्गीता बद्दल तुमकां आनीक चड माहिती दिता आनी हेजेर हांव क्विज घेतलो. त्या खातीर जे जे सांगता ते मातशे बरे भशेन याद दवरा. ओके. भगवद्गीतेन 5 प्रमुख विशयांचेर चर्चा केल्या. कितल्या? 5. भगवद्गीतेन 5 प्रमुख विशयांचेर चर्चा केल्या. विचारतलो तो याद दवरा. सगळ्यात पहिली जीव. कितें? जीव. हांव कोण? माझे अस्तित्व कितें? हांव खंयच्यान येयल्या? मेल्या उपरांत हांव खंय वयतलो? सगळ्यात पहिली जीव. दुसरो ईश्वर म्हणजे भगवंत कोण, तो खंय आसा. तिसरो प्रकृती म्हणजे हे संवसारान आमी प्रकृती पळयता ते कितें, ती खंयच्यान येयल्या. चौथी काल. काल म्हणजे कितें? टाइम. आणि 5वो कर्म. कर्म म्हणजे कितें? बरी कर्म, वाईट कर्म, हेच्या बद्दल माहिती दिता. सो भगवद्गीतेन 5 प्रमुख विषय आसा. कोणी सांगपी सगळ्यात पहिली? जीव, मागीर ईश्वर, प्रकृती, काल आणि कर्म. सो भगवद्गीता आमकां ह्या 5 विशयी माहिती दिता. आता भगवद्गीता कशी चालू जाता त्याच्या बद्दल आम्ही पळोवया. तर तुमकां खबर आसा की महाराज असले पांडू. पांडूचो एक भाव आसलो, त्याचे नाव असले कितें? धृतराष्ट्र. 2 भाव असले. कोण कोण? धृतराष्ट्र आणि पांडू. धृतराष्ट्राच्या बायलेचे नाव कितें? गांधारी. पांडूच्या बायलेचे नाव? पांडू कितले बायले असल्यो? पांडू कितले बायले असल्यो? 2. कोण कोण? एक कुंती, दुसरी कोण? प्रभूजी खबर आहे? कुंती आणि माद्री. तर पांडूच्यो 2 बायले असल्यो, कुंती आणि माद्री. आणि धृतराष्ट्राची एकच बायल गांधारी. आणि धृतराष्ट्र आणि गांधारीचे 100 पुत्र, 100 कौरव. आणि पांडूचे कितले पुत्र असले? 5. ओके. तर कुंतीचे पुत्र कोण? युधिष्ठिर, अर्जुन, भीम. हे कुंतीचे 3 पुत्र. आणि माद्रीचे कोण? नकुल आणि सहदेव. त्याचे असे मिळून 5 पुत्र. तुम्ही पळयल्यार महाभारतान केन्ना तुम्ही असे म्हणता की भीम जो आसा तो कुंतीचो पुत्र आणि नकुल आणि सहदेव हे कुंतीचे पुत्र न्ही. कुंतीन 5 पुत्रांक एक समान प्रेम दिला. हय काय न्ही? पळोवन गेल्यार नकुल आणि सहदेव हेजे पुत्र न्ही, कुंतीचे पुत्र न्ही. पूण तरी 5 जाणांक आमी कितें म्हणटा? तेंची माता कुंती.
सारखे काय नाही. तर कुंती आपल्या पाचही पुत्रांक एक समान प्रेम दिला. तर पांडू महाराजाक एक श्राप असता, त्या श्रापा कारणान तिची मृत्यू जाता आणि पांडू महाराज जेन्ना मरता तेन्ना माद्री सती जाता, ती आपल्या आपूण जुळोवन घेता आणि त्या खातीर पांचूय पांडवाचो जो भार असता तो कोणाचेर पडटा? कुंती महाराणीचेर पडटा. त्या खातीर कुंती महाराणीचे 5 पुत्र असले. कोण कोण? युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. आणि धृतराष्ट्राचे 100 पुत्र असले, 100 कौरव. त्यांचा हेड कोण? दुर्योधन. आता राजा कोण असलो? पांडू. व्हडलो पुत्र कोण? मग धृतराष्ट्र राजा कित्याक करूं ना हेंच्यांनी? धृतराष्ट्र आंधळो असलो. कित्याक राजा समज प्रबल ना जाल्यार तो शासन कसो करतलो? त्या खातीर धृतराष्ट्राक पदवी दिवना. पदवी कोणाक दिली? पांडूक दिली. आणि पांडूच्या उपरांत पदवी कोणाक मेळपाची असली? युधिष्ठिर महाराजाक. पूण कशें तरी धृतराष्ट्राक इतली ईर्ष्या असता आणि कशें तरी षडयंत्र करून तो कितें करता? सगळ्यांक वनवासाक धाडटा. सगळे जे पांडव आसा तांकां 13 वर्साचो वनवास दिता. आणि मागीर जेन्ना ते परत येता तेन्ना पासून तांकां राज पदवी दिना. तेन्ना मागीर कृष्ण शांतीदूत म्हणून 13व्या वर्सा वयता दुर्योधनाकडे. बाबा तू संपूर्ण राज्य दिना, कमीच कमी तांकां 5 तू बारीकशे गांव दी, ते राज्य करतले. दुर्योधन म्हणटा ना, हांव ताका कांयच दिवचो ना. आणि तेन्ना मागीर निश्चय जाता की समज दुर्योधन पांडवांक राज्य दिना जाल्यार त्याचो एकूच परिणाम जातलो, युद्ध. तेन्ना मागीर म्हणटा आता युद्ध करचोच पडटलो. आणि मागीर जेन्ना त्यांचो वनवास सोंपता तेन्ना मागीर अशें निश्चय जाता की जो कोणी विजयी जातलो तो संपूर्ण भारताचो सम्राट जातलो, संपूर्ण पृथ्वीचो सम्राट जातलो. आणि अशें करून मागीर युद्ध ठरता. आणि तेन्ना मागीर कौरवांकडे 11 अक्षौणी सेना आणि पांडवांकडे 7 अक्षौणी. एकेकडे कृष्ण आणि एकेकडे त्याची नारायणी सेना युद्धाची डेट ठरता. आणि सगळे दोन्ही जे सैन्य आसा कौरवाचे आणि पांडवाचे एकामेकाच्या फुडल्यान येता. आणि जेन्ना अर्जुन पळयता व्हडली सैन्य आसा तेन्ना अर्जुन कृष्णाक म्हणटा, कृष्ण माझो रथ फुडें घेवन वच. आणि थंयच्यान मागीर जेन्ना अर्जुन पळयता की बाबा फुडल्यान कोण आसा, आता आमचे कमांडोज आसा, आमचे भारतीय सैन्य आसा, फाल्यां समज व्हडले व्हडले टेररिस्ट येयले जाल्यार कितें करतले? बंदूक घेवन सगळ्यांक मारचे ना? मारतले काय ना? पूण समज फुडल्यान आमचे सगळे संबंधी आसा, म्हाजो भाव आसा, म्हाजो मित्र आसा, म्हाजो बापूय आसा, म्हाजो आजो आसा, जाल्यार मारूंक शकता? खूप कठीण. एक पुलिसवालो दुसऱ्याक मारूंक शकता व्हडलो टेररिस्ट असलो जाल्यार, पूण फुडल्यान समज म्हाजे आपले लोक आसा जाल्यार मारूंक शकना. हे व्हडले धर्म संकट. आणि अर्जुन ह्या संकटान फसता. आणि तेन्ना मागीर तो भगवंताची शरण घेता. तेन्ना मागीर तो भगवंताची शरण घेता आणि भगवंत अर्जुनाक भगवद्गीता सांगता. ओके. सो पयलो जो अध्याय आसा भगवद्गीतेचो तो खूप सरळ आसा. तितून भगवंत कांयच उलयना. तितून फक्त अर्जुन सैन्याचे निरीक्षण करता आणि विषाद करता, शोक करता, इतलेच पहिल्या अध्यायान आसा. पहिल्या अध्यायान कितले श्लोक आसा? टोटल कितले श्लोक आसा? 46. कितले श्लोक आसा? 46 श्लोक आसा. आणि चड श्लोक भगवंत उलयत ना. भगवान चड श्लोक उलयत ना. अशें म्हणटा संपूर्ण समज भगवद्गीतान पळयलें जाल्यार 700 श्लोक आसा. आणि 700 श्लोकान भगवंत कृष्णान 574 श्लोक म्हणल्या. कितले? 574. याद धरा. कितले? 574. अर्जुनाचे कितले श्लोक आसा? 84. कितले? 84. संजयाचे कितले? 41. संजय जाणा कोणतो? आणि धृतराष्ट्राचो एकूच श्लोक आसा, पहिलो श्लोक. तर संपूर्ण गीतान भगवान कृष्णान कितले श्लोक म्हणल्या? 574
हो, आणि पहिल्या अध्यायांचा श्लोक म्हणूच ना. तर त्या खातीर पहिलो अध्याय असो चालू जाता. तर आम्ही एक एक श्लोक घेऊया, सगळ्यांनी पण एक तरी घेऊया थोडे तरी. तर पहिल्या अध्यायाचे नाव असा, मराठीत किती म्हणता, अर्जुन विषाद योग किंवा सैन्याचे निरीक्षण. पहिला श्लोक म्हणून भगवद्गीतेचा आम्ही सगळे वांगडा म्हणूया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. भगवद्गीताच्या पहिल्या अध्यायात 5 प्रमुख भाग असा. तिथून पहिलो भाग धृतराष्ट्र संजयाक विचारता. पहिलो भाग किती विचारता, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आता पळोवपाक गेल्यार धृतराष्ट्र किती विचारता संजयाक, बाबा माझे पुत्र आणि पांडवाचे पुत्र जे कुरुक्षेत्राच्या धर्मक्षेत्रात जमलेले असा ते थंय येऊन कितें करता. आचार्य म्हणता हो प्रश्न तुम्ही पळयल्यार कोण धृतराष्ट्राक पिसो म्हणटलो. कित्याक पिसो म्हणटलो. अरे बाबा समज तुमकां सांगले बाबा यो जेवपाक बस, तो जेवता, हात धुता आणि येऊन बसता आणि जेवणाची थाली त्याच्या फुडल्यान आसा. त्याच्या उपरांत ताणें कितें केलें, कितें करतलो तो मागीर, जेवतलो. कॉमन सेन्स काय न्ही. धृतराष्ट्र कितें म्हणून प्रश्न विचारता की पांडू आणि कौरव कुरुक्षेत्राच्या रणभूमीचे येयले उपरांत कितें करतले ते, झगडटले. असलो कसो मूर्ख प्रश्न कित्याक विचारता. तर आचार्य सांगता की धृतराष्ट्राच्या मनान अजूनही खूप दुबाव असा. त्या खातीर तो कितें म्हणटा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. धृतराष्ट्र एक असो क्रूर व्यक्ती की संपूर्ण महाभारत जावपाचे कारण धृतराष्ट्र असलो. कित्याक तेका पांडवाक बारीक बसून राज्य दिलेले नाका असलो. समज तो बारीकशे राज्य पांडवाक दिलेले जाल्यार हे संपूर्ण महाभारत जावचे नासले. पूण त्याच्या मनात इतलो अहंकार असलो तो पांडवाचे सुख कशेंच पळोवंक शकनासलो. त्या खातीर तो म्हणटा अरे बाबा माझे पुत्र कुरुक्षेत्राच्या धर्मक्षेत्रे येऊन जमल्या, त्याका दुबाव असा. माझे पुत्र समज कितें तरी संधी करत जाल्यार बाबा ना चल तुमकां 5 राज्य घे. त्याच्या मनात दुबाव असा. कोणाच्या मनात, धृतराष्ट्र. त्या खातीर तो असलो प्रश्न विचारता कोणाक, संजयाक. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सगळ्यात पहिलो प्रश्न. त्याच्या उपरांत मागीर सगळे घेवचो ना. श्लोका नंबर 2 ते 11 दुर्योधन उलयता. दुर्योधन आपल्या जी सैन्य असता त्याच्याबद्दल तो हे करता, सांगता लोकांक. ते संजय म्हणता, संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानेकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. तर तुमकां हांव सगळे श्लोक सांगचो ना, तुमकां खबर आसपाक जाय सगळे श्लोक वाचपाक आणि प्रत्येकाचो ट्रान्सलेशन. ओके. तर हांगासर संजय म्हणटा की दुर्योधन जे आसा ते आपले सैन्याबद्दल सांगता. कोणाक सांगता, द्रोणाक सांगता, भीष्म पितामहाक सांगता. आणि वेगळे वेगळे जे सैन्य आसा दुर्योधनाच्या वाटेन किंवा अर्जुनाच्या वाटेन त्याच्याबद्दल तो तांकां सांगता. आणि तितून म्हणटा भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तस्थितैव च. तर दुर्योधन म्हणता बाबा माझ्याकडे व्हडले व्हडले महारथी असा. भवान भीष्मश्च द्रोणाक सांगता सगळ्यान पयली तू असताना आपल्याक भंय आसा. कितें म्हणटा, तू आसा म्हाज्या वांगडा. मागीर कोण आसा, भीष्म, कर्ण, मागीर कोण, कृप, समितिंजय, अश्वत्थामा, मागीर विकर्ण, सौमदत्त. असले व्हडले व्हडले महारथी आसा म्हाज्या वांगडा, म्हाका कांयच भंय ना. आणि दुसऱ्या वाटेन कोण आसा,
कोण असा? भीम, अर्जुन, युधिष्ठिर हे सगळे दुसऱ्या वाटेना, पूण हेजो म्हाका भंय ना. कित्याक माझ्या वांगडा व्हडले व्हडले महारथी. तर हांगा आचार्य पळय, दुर्योधन जो आसा न्ही तो एक पॉलिटिशियन. पॉलिटिशियन म्हणजे खबर तुका? पॉलिटिशियन म्हणजे कितें? तांकां खबर आसा खंयच्या वेळार कितें उलोवपाक जाय तें. भीष्म हांगासर सगळ्यान व्हडलो व्यक्ती आसा, पूण तरी जेन्ना तो द्रोणाक सांगता माझ्या वांगडा कोण कोण आसा तेन्ना म्हणटा सगळ्यान पयलीं तुज्या वयर कोण ना, बाकीचे सगळे तुज्या सकयल. भवान भीष्मश्च कर्णश्च. आणि म्हणटा आमची ही जी सैन्य आसा ते कोणाच्या निरीक्षणाच्या अंडर आसा? भीष्म. त्यांचो सेनापती कोण? भीष्म. आणि पांडवाचो सेनापती कोण? पांडवाचो सेनापती कोण? कोणाक खबर आसा? पांडवाचो सेनापती कोणाक खबर आहा? द्रौपदीचो भाव धृष्टद्युम्न. याद दवरा. पांडवांचो सेनापती धृष्टद्युम्न. आणि कौरवांचो सेनापती भीष्मदेव. आणि मागीर दुर्योधन जो आसा भीष्माक सांगता की बाबा पळय दुसऱ्या वाटेन कोण आसा? धृष्टद्युम्न. द्रोणाक सांगता. कित्याक सांगता? कित्याक तेच्या फाटल्यान एक काणी आसा. जो द्रोण असलो, द्रोणा आणि द्रुपद महाराज कोण? द्रौपदीचा बापूय. सो द्रुपद महाराज आणि द्रोणा हे ल्हानपणाचे बरे मित्र. एकाच वांगडा स्कुलाक वचपाचे गुरुकुलान. आणि मागीर द्रोणा आसता कोण? ब्राह्मण. आणि द्रुपद कोण? क्षत्रिय. एकदा द्रोण कितें करता? वयता द्रुपदा कडेन आणि म्हणटा बाबा म्हाका कितें तरी दान दी. आणि द्रुपद महाराज तेका अपमानित करता. आणि मागीर द्रोणाचार्याक राग येता आणि म्हणटा बाबा द्रोणाचार्याक राग येता आणि द्रुपदाकूय राग येता. मागीर द्रोणाचार्य कितें करता? द्रुपदाकूय अपमान करता. आणि द्रुपदाचो जेन्ना अपमान जाता तेन्ना तेका खूब वायट दिसता. आणि मागीर तो प्राण घेता आणि एक यज्ञ करता आणि म्हणटा म्हाका एक असो संतान दी की तो द्रोणाच्या मृत्यूचे कारण जातलो. द्रुपद एक अशें यज्ञ करता की तितून तेका अशे पुत्र मेळटलो की तो द्रोणाचो वध करतलो. आणि त्या अग्नींतल्यान तेका 2 संतानाची उत्पत्ती जाता. कोण कोण? सगळ्यान पयलीं धृष्टद्युम्न आणि कोण? द्रौपदी. धृष्टद्युम्न आणि द्रौपदी भाव भयणा. इतलेच न्ही, द्रोण जो असलो तो संपूर्ण राजाचो गुरु असलो. आता कोणाकूय समज शस्त्र विद्या जाय जाल्यार कोणाकडे येतालो? द्रोणाकडे येतालो. आणि सगळ्यांक खबर असले द्रुपद महाराजान अशें यज्ञ केल्या की धृष्टद्युम्न जो असो फुडें वचून द्रोणाक मारतलो, तेचो वध करतलो. पूण द्रुपद महाराज कितें करता? आपल्या पुत्राक शिक्षा घेवपा खातीर कोणाकडे धाडटा? द्रोणाचार्याकडे धाडटा. बाबा तूच शिकय तेका आतां. आणि द्रोणाचार्याचे हृदय खूब विशाल असले. तेका खबर आसता बाबा ज्या शिष्याक हांव शिकयता तोच फुडें वचून म्हाका मारतलो. पूण तरी तेजे हृदय अशें असले की तेणे कांय छळ करूना. तेणे म्हणलें कांय ना, समज म्हाजी मृत्यू आसा तेच्या हातीन जाल्यार जातलीच. आणि तेणे सगळी शस्त्र विद्या जी आसा धृष्टद्युम्नाक शिकयता. खबर आसून की तो फुडें वचून म्हाजो वध करतलो तरी शिकयता. आणि दुर्योधन हांगा म्हणटा बाबा तुवें शिकयल्लो मरे पळय तो आसा थंय. अशें भगवद्गीतेन कितें करता? तेका चावोवपाचो प्रयत्न करता. हे धृष्टद्युम्नाक कोणें शिकयला? तुवें शिकयला. त्या खातीर तुका आतां बरो झगडी करूंक जाय, बलवान जावपाक जाय, तेका जिखून दिवपाक जायना. आणि अशें करून करून दुर्योधन जे आसा आपल्या वांगडा कोण आसा आणि दुसऱ्या वांगडा कोण आसा संपूर्ण सांगता. आणि मागीर तेच्या उपरांत श्लोका नंबर 12 ते 19 आमी डायरेक्ट करूया. तेच्या उपरांत कितें जाता? सगळे जेन्ना सैन्याचे निरीक्षण जाता तेन्ना श्लोका नंबर 12 कितें जाता? युद्ध जावच्या पयलीं सगळ्यांकडे आपापले शंख आसता आणि सगळे जाण आपापले शंख वाजयता.
पांचजन्यम ऋषिकेश देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्मो महाशंखम भीमकर्ता वृकोदरः. तर हांगासर सगळ्यांचे शंखाचे वर्णन असा. भगवान कृष्णाच्या शंखाचे नाव कितें कितें पांचजन्य. भगवान कृष्णाच्या शंखाचे नाव कितें पांचजन्य. मागीर अर्जुनाच्या शंखाचे नाव कितें अर्जुनाच्या शंखाचे पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन हा आणि देवदत्त हे त्याच्या शंखाचे नाव. पौंड्रम दद्मो म्हणजे कितें भीमाच्या शंखाचे नाव पौंड्र हे खबर असूंक जाय. ओके. कृष्णाचे कितें अर्जुनाचे देवदत्त आणि भीमाचे पौंड्र खबर असूंक जाय. हे सगळे शंख वाजयता. हे सगळे आपापले शंख वाजयता. दुर्योधनाकडे आपलो शंख असता, भीष्म देवाकडे आपलो शंख असता. पण असे वर्णन येता जेन्ना कृष्ण आणि अर्जुन आपापलो शंख वाजयता तेन्ना जे सैन्य असता कौरव असता त्यांचे जे हृदय असा ते तुटून पडटा आणि तेन्नाच तांकां कळटा बाबा कितें तरी आमचो घात जावपाचो आसा म्हणून. अशें वर्णन करता फुडें फुडें. ओके. आपापले शंख वाजयता आणि मागीर श्लोका नंबर 20 ते 27 अर्जुना सगळे सैन्याचे निरीक्षण करता. अर्जुन कृष्णाक म्हणटा बाबा वच म्हाका पळोवपाक जाय कोण कोण आसा म्हाज्या फुडल्यान तो. आणि कृष्ण अर्जुनाक घेवन फुडें वयता आणि तो पळयता फुडें कोण आसा भीष्म आसा, द्रोण आसा, माझे भाव आसा, माझे संबंधी आसा, माझे मित्र आसा, माझो गुरु आसा. आणि जेन्ना हे अर्जुन पळयता की फुडल्यान माझे इतले सगळे आसा तेन्ना तेजे हृदय गदगद जाता आणि तो मारून पावना तांकां आणि तेज्या हातींतल्यान गांडीव जो आसा तो पडटा आणि तो म्हणटा कृष्ण हांव युद्ध करूंक शकना. आणि तो म्हणटा कित्याक करूंक शकना हेजे 4 कारण दिता. याद दवरा. युद्ध हांव कित्याक करूंक शकना तेजे 4 कारण दिता. खंयचे खंयचे 4 कारण. सगळ्यात पयली याद उरता तुमकां कितें करुणा. सगळ्यात पयली करुणा याद दवरा. कंपॅशन. कित्याक करूंक शकना करुणा. दुसरे आनंद ना. तिसरे फियर ऑफ सीन म्हणजे पापाचो भय. आणि चौथे डिस्ट्रक्शन ऑफ फॅमिली ट्रेडिशन म्हणजे परंपरा नाश जातली. तो सगळ्यात पयली अर्जुन म्हणटा हांव कित्याक झगडू. अरे हे सगळे बारीकशे जीव आसा माझ्या खातीर हांव इतल्या सगळ्यांक मारू हे बरोबर न्ही. करुणा त्याच्या मनात कितें आसता करुणा येता. दुसरे म्हणजे तो म्हणटा बरें चल हांवें युद्ध केलो सगळ्यांक मारलो जाल्यार माझे सगळे संबंधी माझे गुरु माझे भावंडांक मारून हांव राज सिंहासन करून कितें फायदो. म्हाका रडचेच पडटलें. असल्या राज सिंहासनाचो कितें फायदो जातलो माझे सगळे संबंधीक मारून. तिसरे म्हणटा अरे हे सगळ्यांक मारले उपरांत म्हाका पाप लागतले माझ्या खातीर हे सगळे मेले म्हणून. तिसरे कारण दिता कित्याक म्हाका राज सिंहासनाचेर बसूंक जाय म्हणून. हांवें समज हांकां मारले जाल्यार म्हाका पाप लागतले. चौथे म्हणटा आमचे जे संस्कार आसा ते नष्ट जातले. कशे खूप विस्तार प्रमाणे सांगता. पूण अर्जुन म्हणटा समज हे सगळे मेले जाल्यार कितें जातले तेंचे पुत्र अनाथ जातले. पुत्र अनाथ जाले बायलांक घोव बायलां दूषित जातले. तांकां संस्कार कोण दितलो. कित्याक व्हडलेच संस्कार दिता न्ही आपल्या भुरग्यांक. व्हडलेच समज आवय बापूय ना जाल्यार भुरग्यांक संस्कार कशे मेळटले. तांकां बरें वायट कोण सांगतलो. आनी मागीर कितें जातले ते व्हडले जातले आनी तेंचे संस्कार ना. पिंडदान कोण करतलो. समज अशें म्हणटा की सगळ्यांक पुत्र जाय आसता कित्याक फुडें वचून समज आमकां नरक गती प्राप्त जाली जाल्यार फुडें समज आमची संतान आमकां पिंडदान केलें जाल्यार आमी त्या नरक गतीच्यान भायर येवपाक शकता.
समज सगळे जण मेळे तांकां संस्कार मेळचे ना, व्हडले वचून ते पिंडदान करचे ना, सगळे तेंचे पूर्वज खंय आसतले? नरकान. त्या खातीर हेजे कारणीभूत कोण? हांव जातलो. त्या खातीर अर्जुन म्हणटा हे 4 कारण दिता, हांव तांकां मारू शकना. कित्याक? करुणा खातीर. दुसरें, म्हाका कांयच फायदो ना म्हाजे सगळे संबंधी मारून राज सिंहासन येवन. तिसरें म्हणटा पाप लागतलो म्हाका. आनी चवथें म्हणटा ही जी परंपरा आसा ती नश्ट जातली. त्या खातीर म्हणटा कृष्ण हांव आतां युद्ध करचो ना, म्हाका क्षमा कर. आनी असो करून आपलो गांडीव दवरता आनी असो बसता, शोक करीत बसता. आनी ताका लागून ह्या अध्यायाचें नांव जालें अर्जुन विषाद युद्ध. तर अंतिम श्लोक म्हणया आमी. संजय उवाच एवं उक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थौपाविशत् विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः. शोक तुमकां वाचूंक मातशें कठीण जातलें, पूण तुमी कितें करपाक जाय? भगवद्गीता जेन्ना तुमचे कडेन आसा न्हू, मातसो वाचपाचो प्रयत्न करपाक जाय. तेन्ना अशें म्हणून संजय म्हणटा अर्जुनान आपलो गांडीव दवरलो आनी शोक करीत तो सायडीक बसलो. तर असो हो पयलो अध्याय सोंपता आनी मागीर दुसरो अध्याय चालू जाता. तर ह्या अध्यायान पळोवपाक गेल्यार अर्जुन एक असो व्यक्ती जो फुल्ली कन्फ्यूज आसा. तेका कळना तो येयला रणभुमीचेर कितें करपा खातीर? युद्ध करपा खातीर. पूण आतां तो कितें? आतां भ्रमीत जाता. तो म्हणटा युद्ध करपाक जाय काय युद्ध करपाक नाका. आनी अशा परिस्थितीन तो कितें करता? भगवंत कृष्णाची शरण घेता. त्या खातीर आमी बसून ह्या संवसारान सगळे कन्फ्यूज आसा काय ना? कितें करप? भगवंताची भक्ती करप ना करप? कशी करप? कांयच खबर ना. तर अशा परिस्थितीन आमकां कितें करपाक जाय? भगवद्गीता किंवा भगवंताची शरण घेवपाक जाय. आणि जे पर्यंत अर्जुन भगवंताची शरण घेयना तो पर्यंत कृष्ण भगवद्गीता सांगिना. कृष्ण भगवद्गीता पयलीं सांगूंक शकतालो, पूण ना, कृष्णान म्हणलें अर्जुनाक मातसो घुंवया, मातशी परिस्थिती अशी हाडया की अर्जुन असो व्याकुळ जातलो आनी त्या संकटान तो म्हाजी शरण घेतलो आनी तेन्ना हांव ताका भगवद्गीता सांगतलो. तेन्ना मागीर भगवद्गीता कृष्णान सांगली. ना जाल्यार अर्जुन आनी कृष्ण कोण? मित्र. पूण आतां अर्जुन कृष्णाक म्हणटा तूं म्हाजो आतां गुरु, त्या खातीर तूं म्हाका भगवद्गीता सांग. बरें कितें आनी वायट कितें? झगडी करपाक जाय, युद्ध करपाक जाय काय युद्ध करपाक नाका हें म्हाका कांयच कळना. हांव सारको दुर्लभ जाला, हांव सारको कितें जाला? व्याकुळ जाला. त्या खातीर तूं म्हाजें आतां मार्गदर्शन कर. आनी तेन्ना मागीर कृष्ण अर्जुनाचो गुरु जाता आनी ताका संदेश दिता. त्या खातीर भगवद्गीता हें कळपाक खूब कठीण. कित्या खातीर कठीण? कित्याक भगवद्गीता सोंपेपणी कोणाक कळना. कित्या खातीर कळना? कित्याक भगवद्गीता फक्त बऱ्या आनी वायटाचो विशेष करून सांगना आमकां. एक काणी येता, एक ब्राह्मण आसता आनी तो ब्राह्मण आसता आनी ध्यान करता आनी फुडल्यांतल्यान एक गाय येता धांवत धांवत आनी ती वयता सायडीच्यान आनी तेज्या उपरांत एक कसाई येता आनी तो कसाई ब्राह्मणाक विचारता बाबा गाय खंय गेली? हो ब्राह्मण चिंता आतां कितें करप? समज सांगलें हांगा गेली जाल्यार तो वचून कितें करतलो? मारतलो आनी फटींनी सांगूंक मेळना. कित्याक? प्राण जाई बरो वचन ना जाई, साधूचो भंग जातलो. धर्म संकट, बाबा सांगप काय ना सांगप. तर हो ब्राह्मण जो आसा तो मातसो बुद्धीचो प्रयोग करता हांगा. तो कांयच सांगना, बोट दाखयता आनी मागीर तुमकां खबर आसा तो फाटीं वचून कितें करतलो गायचें तें. आनी अशें वर्णन येता हो जो ब्राह्मण आसलो फुडल्या जल्मान तेजो जल्म असो जाता की ते कांय बोट नासता. तेजे बोट कापून उडयता भगवान. कित्याक? त्या एका बोटान कितें जालें? कोणाचो जीव गेलो. तर सांगप म्हणजे हे धर्म संकट आसता
आता बरे आणि वाईटामध्ये कितें आमकां चूज करपाक जाय हे इझी, पूण केन्ना केन्ना कितें आसता, काही गोष्ट बऱ्यो असता आणि काही गोष्ट त्याच्यातून आनीक चड बऱ्यो असता. तर हेज्या मध्ये आता कशें, त्या खातीर आमी पळयतात कृष्ण खुबशे फाटी नियम भंग करता, खूब फाटी नियम भंग करता. त्या खातीर कृष्ण अर्जुनाक सांगता की बाबा तुवें जे सांगला ते सारखें आसा, बरोबर आसा. तू जे सांगता तुझ्या मनान करुणा आसा, तू जे सांगता सगळ्यांचो नश्ट जातले, तुका पाप लागतले, पूण हे बसून जाणून घे तू क्षत्रिय आणि क्षत्रियाचे कार्य कितें असता. फाल्यां समज तुमच्या फुडल्यान टेररिस्ट येयले आणि ते सोडले ना बाबा काय बरो मनीस म्हाजो, आणि ताका सोडू शकता? कित्याक ताका समज सोडलो ताका दुसऱ्याक मारतलो, आणि हे तू कोण म्हणू शकता? तुका लागून तुझे सगळे संबंधी, तुझे मित्र, तुझे गुरूक लागून दुसऱ्यांची वाट लायतलो. आणि हे कृष्ण भगवद्गीतेन ताका सांगता बाबा तू स्वार्थी जाला, तू आपले चित्ता, तुझ्या भावांचे चित्ता, तुझ्या गुरुचे चित्ता, पूण तू या संसाराचे चिंतना. आणि अशें म्हणून कृष्णा ताका उपदेश दिता आणि ताका सांगता. आणि मागीर अंतिमान अर्जुन म्हणटा बरें, कितें म्हणटा अर्जुन, तुजी जी इच्छा आसा ते हांव करता. आणि त्या खातीर मागीर आमी पळयता की अर्जुन कितें करता, झगडटा काय ना, तो युद्ध झगडटा. त्या खातीर भगवद्गीता आमकां एक वेगळे दृष्टिकोन दिता. अर्जुन पळोवपाक गेल्यार एक संत कसो उलयता, बाबा मनान करुणा आसपाक जाय, आमकां पाप लागतले, फुडें कितें जातलें, संस्कार परंपरा हेजे उलयता. पूण कृष्ण म्हणटा तूं बरोबर आसा, पूण तेज्याकून आनीक चड बरोबर आसा, तेज्याकून आनीक चड बरोबर आसा. त्या खातीर त्या ब्राह्मणान त्या वेळार समज फटींग उलयल्लें जाल्यार तेजो कांय दुश्परिणाम जावचो नासलो. केन्ना केन्ना धर्माची रक्षा करपा खातीर बसून फटींग उलोवचें पडटा. त्या खातीर कृष्णान बसून जेन्ना युद्धभुमीचेर युधिष्ठीर महाराजाक म्हणलें बाबा तूं फटींग मार, कित्याक द्रोणाचार्याचो एक हें आसलो, प्रण आसलो, जो पर्यंत म्हाजो पुत्र अश्वत्थामा आसा तो पर्यंत हांव सगळ्यांक मारतलो. आणि अश्वत्थामा तसो मेलो की हांव शस्त्र सोडून दितलो. आणि द्रोणाचार्याक मारपाक बाबा सोंपें न्ही, जो पर्यंत द्रोणाचार्याच्या हातीन शस्त्र आसा तो पर्यंत ताका पराभूत करपाक सोंपें न्ही. त्या खातीर तेन्ना एक हत्ती आसता, एक हत्ती आसता, तेजें नांव आसता अश्वत्थामा. आणि कृष्ण युधिष्ठीर महाराजाक सांगता, युधिष्ठीर महाराज तू सांग अश्वत्थामा मेलो म्हणून. युधिष्ठीर महाराज म्हणटा हांव धर्मराज, हांव फटींग मारना. तेन्ना मागीर कृष्ण म्हणटा बरें, तुज्या वांगडा हत्ती आसा, तेजें नांव अश्वत्थामा. भीम कितें करता, आपली गदा तो अश्वत्थामाचेर मारता आणि तो अश्वत्थामा मरता. तो म्हणटा बरें पळय अश्वत्थामा मेलो, आता ताका सांग अश्वत्थामा मेलो म्हणून. आणि मागीर युधिष्ठीर महाराज म्हणटा आपल्या कडेन आतां फटींग उलयता कृष्णा, म्हाका फट म्हूण म्हणटा. आणि युधिष्ठीर आयकना आनी तरी बरें चल. मागीर स्लो म्हणटा अश्वत्थामा, मागीर हत्ती. जेन्ना तो म्हणटा अश्वत्थामा हत्ती, जेन्ना हत्ती म्हणटा तेन्ना कृष्ण शंख वाजयता आणि तो आवाजूच येयना. आणि देव फक्त इतलेंच आयकता अश्वत्थामा मेलो. जेन्ना तो हत्ती म्हणटा अश्वत्थामा हत्ती मेलो, हत्तीचेर कृष्ण शंख वाजयता आणि ताका आयकूंकच येना. आणि जेन्ना तो अशें आयकता की युधिष्ठीर महाराजान सांगलें तेन्ना कळटा युधिष्ठीर महाराज फट मारूं शकना. युधिष्ठीर महाराजान समज सांगलें तेन्ना तो शस्त्र दवरता थंय आणि मागीर वचून तेजो वध करता. तर अशें केन्ना केन्ना धर्माची रक्षा करपा खातीर फट बसून मारची पडटा. त्या खातीर कृष्णान कर्णाक कसो मारलो. खुबशे लोक म्हणटा अरे कर्णाक कसो मारलो, त्याच्या हातीन शस्त्र नासले, तो बाबडो सकयल आसलो, रथाचेर नासलो, अशे प्रकारे. आणि कर्ण जेन्ना आसलो, जेन्ना कृष्णान अर्जुनाक सांगलें बाबा मार ताका, तेन्ना कर्ण प्रवक्ता जालो, भागवत सांगपाक लागलो, प्रवचन दिवपाक लागलो. बाबा तूं असो कसो करूं शकता, हांव रथार ना, तूं असो कसो म्हाका मारूं शकता. तेन्ना मागीर कृष्ण ताका सगळें जाणीव करून दिता. कृष्ण कित्याक जो व्यक्ती सरळ आसा ताका सरळ भाशेन सांगपाक जाय, पूण जो व्यक्ती टेढा आसा ताका तेज्या भाशेन सांगपाक जाय. त्या खातीर घी अगर सीधी उंगली से ना निकले उंगली को टेढ़ा कर दो. त्या खातीर कर्णाक तेज्याच भाशेन उत्तर दिलें. आणि जसो कर्णान छळ केल्लो तसो छलानूच कृष्णान ताका मारून उडयलो.
हा तर त्या खातीर कृष्ण हांगा एक वेगळे दृष्टिकोन दिता. तो म्हणटा अर्जुन बाबा तू स्वताचे जे चित्ता पळय स्वताचे चितू नाका, स्वताचे चितू नाका, तू फक्त या शारीरिक स्तराचे चित्ता. तुका कितें दिसता हे माझे भाव हे माझे सगळे ना, आध्यात्मिक स्तराचेर चित. त्या खातीर पळोवपाक गेल्यार आमचे सगळ्यांचे कितें नाते आसा हांगासर शारीरिक स्तराचेर रक्ताचे कांय नाते ना, पूण आध्यात्मिक स्तराचेर आत्म्याच्या स्तराचेर आमचे सगळे नाते आसा. कित्याक आम्ही सगळे भगवंताचे अंश, जीव भूत सनातन. त्या खातीर म्हणटा शारीरिक स्तराचे चिंतू नाका, तू सगळे शारीरिक स्तराचे चित्ता. तू कितें चित्ता माझे भाव सगळे मरताय ना, मृत्यू जायत ना. कित्याक आम्ही हे शरीर न्ही, आम्ही कोण. तो उपदेश आता भगवान कृष्ण दुसऱ्या अध्यायाच्या दिवपाक चालू करतलो. तर थोडक्यान भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचेर आयज आमी चर्चा केल्या. आणि कितें आसा हितून सगळ्यो कितें आसा काणयो चड ना, पूण तरी समज आमी व्यवस्थित आयकले जाल्यार निश्चित रुपान आमच्या हृदयाचे परिवर्तन जातले, निश्चित रुपान जातले. त्या खातीर तुमकां सगळ्यांक निवेदन करता घरा वचून मातशें तुमी वाचपाचो प्रयत्न करा भगवद्गीता, आणि 1 म्हयन्या भितर पयलो जो अध्याय आसा तो सोंपोवन काबार करा. तर थोडक्यान जस्ट तुमकां सांगला. आणि पहिल्या अध्यायानूच अशें आसा की कृष्ण अर्जुनाक सांगता बाबा हो युद्ध जो आसा तो आमी जिखल्या, आणि वेगळे वेगळे पद चिन्ह सांगता. सगळ्यान पयलीं म्हणटा पळय आमी कित्याक जिखले, सगळ्यान पयलीं कित्याक आमच्या वांगडा कोण आसा, हनुमान आसा. काय हनुमान जयंती जाली दिसता. कपिध्वज अर्जुनाच्या रथाचेर सारथी म्हणून कृष्ण आसलो, आणि अर्जुनाच्या रथाचेर एक झंडा आसलो, तेजेर कोण आसलो, हनुमानजी आसलो. तेन्ना म्हणटा हनुमानजी आमच्या वांगडा बाबा तूं कित्याक भिता. तेजी पासून एक काणी आसा, तेजी पासून ही काणी सांगून हांव सोंपयतलो. एकदा अशें वर्णन येता की अर्जुन वयता, अर्जुन आनी हनुमानजी मेळटा, दक्षिण भारतान वचून मेळटा. आणि अर्जुन हनुमानजीक विचारता अरे त्रेता युगान तुम्ही व्हडलो राम सेतू केलो, तुमकां खबर आसा राम सेतू केलो, कोणाचो केलो, फातराचो केलो. अरे म्हणटा रामान फातर यूज करच्या पेक्षा बाण यूज करपाचो मरे, तो इतलो व्हडलो धनुर्धर आसलो. बाणाचो समज तो बरो ब्रिज बांदपाचो सुशेगाद. तर हनुमानजी म्हणटा ना, तेन्ना बाणाचो ब्रिज सारको नासलो, कित्याक वानर व्हडले व्हडले आसले. समज ते चलल्या उपरांत पडले जाल्यार एक स्ट्रेंथ आसा, फातर मातसो जड आसता न्ही, बाण खंय जड आसता. अर्जुन म्हणटा अरे कितें रे रामा कडेन जायना, आपूण बांदता मरे व्हडलो ब्रिज, आपूण असो ब्रिज तुका बांदून दाखयता. हनुमानजी म्हणटा बरें अशें आसा जाल्यार लावया बॅट. कितें समज तुवें असो ब्रिज बांदलो की कोणूच तोडू शकना जाल्यार हांव तुजो दास जातलो. आणि अर्जुनान सांगलें बरें तुवें समज म्हाजो ब्रिज तोडलो, हांव जो बाणान बांदता जाल्यार हांव सुसायड करतलो. तर बरें लागलो. आणि अर्जुनान व्हडलो ब्रिज बांदलो राम सेतू भशेन, व्हडलो पॉवरफुल सारको कडक. आणि हनुमानजी जे खबर आसा कितलो ताकदवर आहा तो हनुमानजी बेश्टे बोट लायता आनी तो ब्रिज मोडटा. हनुमानजी फक्त बोट लायता आनी तो ब्रिज मोडटा. आता कितें आसलें, समज ब्रिज कोणी मोडलो जाल्यार अर्जुन कितें करतलो, सुसायड करतलो. तर मागीर अर्जुन कितें करता, अग्नी लायता सुसायड करपा खातीर. कृष्ण धांवत येता, म्हणटा राव आता केन्नाय जेन्ना आमी स्पर्धा लायता जाल्यार जज जाय काय नाका, जज जाय न्ही. तो सांगतलो बाबा कोण जिखलो आनी कोण हारलो तो. म्हणटा तुमच्या ह्या स्पर्धेन कोणूच जज नासलो, त्या खातीर आतां हांव जज म्हणून बसता, आतां लाया परत स्पर्धा. आनी तेन्ना मागीर अर्जुन परत एक व्हडलो ब्रिज बांदता आणि कृष्ण आपल्या हातीन त्या ब्रिजाक धरता असो. आणि हनुमानाक म्हणटा आता चढ, आता चढून दाखय. तेन्ना हनुमानजी चडटा आनी तो ब्रिज मोडना. मागीर हनुमानजी हरता आणि हनुमान म्हणटा बरें हांव तुजो दास जातलो. त्या खातीर आता अर्जुनाची सेवा करपा खातीर महाभारताच्या रणभूमीर अर्जुनाच्या रथाच्या ध्वजाचेर विराजमान असले हनुमानजी. कित्याक आता हांव तुजी सेवा करपाक येता. आणि तेन्ना अशें वर्णन येता की महाभारताच्या रणभूमीर जेन्ना भीम आणि हनुमंत हे दोघूय वायुपुत्र पवनपुत्र, भीम जेन्ना गर्जना करतालो
आणि भीमाच्या वांगडा त्यांना हनुमानजी पासून गर्जना करतालो आणि ती गर्जना इतली भयंकर असताली की ती गर्जना ऐकूनच लोकांची मृत्यू जाताली. तर हे हनुमानजी ध्वजाचेर बसून बसून सेवा करताले. त्या खातीर काल हनुमान जयंती झाली. तर हनुमानजी बसून महाभारताच्या रणभूमीर असले खंय अर्जुनाच्या रथाच्या ध्वजाचेर. असं सुंदर अध्याय असा तुमका निवेदन करता, तुम्ही घरा वचून वाचा. आणि केन्नाय मागीर जेन्ना वेळ मेळटा तेन्ना आमी दुसऱ्या अध्यायाचेर चर्चा करूया. हरे कृष्ण.